नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज ही होंडा ब्रिव आली आपल्याकडं. ह्याचा एक कंपनी स्टेप काढून आपला अँड्रॉइड प्लेअर बसवला होता पायनरचा ओरिजिनल मधला. मग पहिला आहे नाही त्याचा कंपनी स्टेप पहिला साईडला काढून ठेवला आणि हा त्यांनी घेतलेला बघा अँड्रॉइड प्लेअर पायनरचा एकदम ब्रँडेड मध्ये. कसला चिकना आणि कवळा दिसतोय बघा पायनरचा प्लेअर. शेवटी ब्रँड म्हणले की ब्रँड असो, हो दे खर्च एकदाच, आहे की नाही. त्यानंतर आहे की नाही फ्रेम मध्ये आपला अँड्रॉइड मस्तपैकी आपला फिटिंग करून घेतला. मग त्यानंतर आहे की नाही मागं टेललाईट वगैरे सगळं उडून कॅमेरा सप्लाय आणि कॅमेरा ऑर्सी कॉड राहुल भाऊन एक नंबर मध्ये आणि एकदम कडक मध्ये जोडून घेतला. मग मी पुढे बसून तोपर्यंत आहे की नाही अँड्रॉइडचं वायरिंग सगळं सॉकेट सॉकेट एक नंबर मध्ये आणि कडक मध्ये करून टाकलं. त्यानंतर पहिला अँड्रॉइड प्लेअर चेक करूया म्हणलं. आणि या पायनर अँड्रॉइड प्लेअरचं वैशिष्ट्य काय माहिती का मित्रांनो, ह्याचं आउटपुट एवढं हेवी येते की नाही, जेवढं तुम्ही याला स्पीकर चांगले बसवाल का नाही तेवढं आउटपुट सोडते प्लेअर. मग त्यानंतर कॅमेरा सेट करून आहे की नाही कॅमेरा ओकेमध्ये फिटिंग करून टाकला. मग त्यानंतर आहे की नाही हे सगळं सेटिंग ऑन करायला लागते, हे सगळं डिसेबल असते, हे सगळं अनेबल करायला लागते. मग त्यानंतर छोटं पण सगळं सेटिंग आहे ना अनेबल करून आहे की नाही. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो, हे ब्रिवोचे आहे कंपनी स्पीकर होते, पण हे प्लेअर बसवल्यानंतर आहे की नाही हाय त्या कंपनी स्पीकरमध्ये आहे की नाही 10 ते 15% क्वालिटीमध्ये फरक पडला. एवढा आउटपुट हेवी येते. मग त्यानंतर आहे की नाही ह्याचं यूट्यूबवर लावायचं असेल तुम्हाला ह्याला वेबलिंग थ्रू लावायला लागते. म्हणजे कसं म्हणजे डाटा केबल लावायचं आणि डायरेक्ट तुमचं यूट्यूब आहे ना कनेक्ट होणार. म्हणजे कसं भानगडच नाही हो, हॉटस्पॉट द्या हे द्या, नुसतं ब्लूटूथ चालू करायचं आणि यूट्यूब लावायचं. दादांना की नाही यूट्यूबची मस्तपैकी क्वालिटी दाखवून नाही की नाही या गाडीचं आहे ना अँड्रॉइडचं आणि कॅमेराचं काम एक नंबरमध्ये आवरून आहे की नाही ही गाडी एकदम कडकमध्ये नादाबाद करून पाठवली. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.